पण कचरे विरुद्ध भक्तनिवास गणपतीपुळे यांच्यामध्ये होणारा सामना बेस्ट वर्सेस बेस्ट सामना दोन्ही संघांनी पहिला विजय संपादन केलाय त्यामुळे विनर वर्सेस विनर निशी कर्णेकर पुन्हा एकदा इथे आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज होईल. विनय खाडेकर, नरेश गोवळकर आणि ओमकार बाकर हे चार आयकॉन खेळाडू गणपतीपुळे भक्तनिवास संघासोबत जोडले गेले. तर साईबाबा 11 कचरे संघाकडून निलेश जुवेकर कर्णधार आहे, ओमकार तारमाळे, सुहास पवार, बबल नाईक, रोहित बालेराव 3 खेळाडू आहेत जे मुंबईला बिलॉंग करतात आणि बबल नाईक हा मात्र सिंधुदुर्ग बिलॉंग करणारा खेळाडू. बेस्ट वर्सेस असा महामुकाला इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. गणपतीपुळे संघाची सलामीची जोडी विजय खाणेकर आणि समोर असेल तो नरेश गोवळकर, चाफे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. यावेळी स्ट्रायकिंग एंडला नरेश गोवळकर याला इथे घेतलं गेले. एक चांगली रणनीती. विजय खाणेकर नॉन स्ट्राईक एंडला असेल कारण विजय खाणेकर प्लेअर ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला. आणि छोटा पॅकेट बडा धमाका गणपतीपुळे भक्तनिवास संघाचा नरेश गोवळकर, चाफे गावाला बिलॉंग करणारा यावेळी स्ट्रायकिंग एंडला खेळासाठी सज्ज आणि बॉलिंग मार्कमध्ये येतोय मुंबई एक्सप्रेस ओमकार तारमाळे. वायकान खेळाडू मुंबई एक्सप्रेस वेगवान चेंडू वंदे भारतपेक्षाही ज्याची गती जास्त आहे असा हा गोलंदाज ओमकार तारमाळे. पहिला बॉल पॉवर प्लेचा ऑन साईडला भिरकवून देण्याचा प्रयत्न होता परंतु डिक्लेअर क्षेत्रामध्ये बॉल जातोय. परंतु एक चांगली सुरुवात इथे बनावी लागेल कारण तुझ्याकडे गती आहे तर माझ्याकडे फटकेबाजी आहे हे इथे सांगताना नरेश गोवळकर बॉल चेक करण्यासाठी पहिलाच बॉल शोल्डर लेंथला पाहायला मिळाल. शोल्डर लाईनच्या दरम्यान मिळालेला बाउन्स आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय तो नरेश गोवळकर याने. चांगली सुरुवात करून द्यायची ते नरेश गोवळकर याला आणि त्याच्यासाठी पहिल्याच बॉलमध्ये त्याने वार केला होता परंतु गती जास्त असल्यामुळे बॉल थोडासा जलद गतीने बॅटवरती आला त्यामुळे टिकलर झोनमध्ये कॅरी झाले. एका नवीन स्वतःचं आणि संघाचं खातंही ते ओपन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार तारमाळे पुढील चेंडू घेऊन मुंबई एक्सप्रेस तर नेक्स्ट बॉल पॉवर प्लेमधील वेगवान चेंडू यावेळी लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. पंच दंडित करत आहेत आणि डिक्लेअर क्षेत्रामध्ये बॉल कॅरी होतोय त्यामुळे 22 सुरुवात 1 रन प्लस वाईडची 1 रन एकूण 2 धावा इथे मिळत आहेत. दिशा भरकटते ते या गोलंदाजाची कारण पहिल्या चेंडूवरती वार केलाय तो नरेश गोवळकर याने. भले मला 1 रन मिळाले असेल परंतु या वेगवान गोलंदाजावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न इथे चाफेच्या या खेळाडूने करून दाखवलाय कारण तुम्ही जर इथे घाबरलात तर मात्र मॅचमध्ये निराशाजनक कामगिरी होते परंतु जेवढे तुम्ही ताकदीने स्वतःवरती विश्वास ठेवून उभे राहाल तेवढेच तुम्ही मॅचमध्ये बनून राहाल आणि हा एकमेव इरादा यावी नरेश गोवळकरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ओमकार नेक्स्ट बॉल घेऊन इथे सज्ज होईल नरेशसाठी आणि याही वेळी सेम रिझल्ट सेम शॉट एकच रन इथे मिळते आणि लगातार त्या क्षेत्रामध्ये खेळला गेलेला फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या 4 अंकावरती जाऊन पोहोचेल. कमी हाईट आहे त्यामुळे थोडासा टप्पा पुढे ठेवावा लागतोय ओमकार याला परंतु इथे भक्तनिवास गणपतीपुळे संघाला दाद द्यावी लागेल कारण त्याने एक चांगली रणनीती इथे आजमावले कारण रॅपिड गोलंदाजी करतोय तो हा गोलंदाज ओमकार आणि त्यासाठी कमी हाईटचा खेळाडू समोर आल्यामुळे त्याला टप्पा थोडासा पुढे ठेवावा लागतोय गुड लेंथवरती ठेवावा लागतोय कारण जर शॉर्ट पिच डिलिव्हरी केली गेली तर मे बी इथे वाईट जाऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून एक आखला गेलेला हा गेम प्लॅन. या बिलो फुल टॉस होता ऑन साईडला खेळण्यासाठी केला गेलेला प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु इथे आलाय तो निर्धाव चेंडू
डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. ओमकार तालमाळे याच्या माध्यमातून आलेला हा डॉट बॉल, परंतु तेवढ्या ताकदीने तेवढ्या क्षमतेने खेळण्याचा प्रयत्न नरेश गोवळकर. यस, याही वेळी ऑन साईडलाच खेळण्याचा विचार होता. बॅटची एज घेतले, डिक्लेअर झोनमध्ये कॅरी होईल. प्रयत्न आहेत त्याचे, ऑन साईडला खेळायचं आहे, मोठा फटका खेळायचा आहे, परंतु गतीमध्ये फसतोय. जो वेग आहे गोलंदाजाचा त्यामध्ये तो थोडासा फसतोय. परफेक्टली टाइम करता येत नाहीये आणि त्यामुळे जे मिडल करायचं आहे बॉलला ते प्रयत्न असफल ठरतात नरेश याचे. परंतु एक एक धाव घेत धावसंख्येला पुढे घेऊन जाताना हा खेळाडू पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवरती धाव येणं तेवढंच गरजेचं आहे. आकुट डप्पा आणि पुन्हा एकदा थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर येऊन ऑन साईडला खेळण्याचा इथे इरादा दर्शवला गेला होता. यष्टीवरून बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावेल आणि इथे आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळेल. यावेळी गोलंदाजाने हे आपलं तंत्र बदललंय, दिशा बदलले, टप्पा बदललाय आणि बाउन्स यावेळी कमी राखतोय. त्यामुळे प्रॉपरली टाइम करता येत नाहीये तो नरेश गोवळकर याला. आणि म्हणूनच आपण सुरुवातीला म्हटलं होतं बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा मुकाबला असणार आहे. त्यामुळे बेस्ट रोल दोन्ही संघांकडून यावेळी फुलटॉस गवलाय, फुलटॉस मिळालाय. फुलटॉसचा पुढे घेतला फायदा करून आणि इथे खराब क्षेत्ररक्षण. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल रोखला गेला, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये प्रयत्न इथे फसला, बॉल मात्र बाहेर गेला आणि या 4 धावा मिळाल्या त्या नरेश गोवळकर याला. इथे आलेला चौकार, धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 9 या अंकावरती. लो फुलटॉस, इन्व्हिटेशन दिलं गेलं, स्वीकारलं, बॉलपर्यंत पोहोचलाही होता क्षेत्ररक्षक, प्रयत्नही केला गेला. पहिला अटेम्प्ट नाकाम ठरला, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मात्र इथे चुकला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला. त्यामुळे इथे आलाय चौकार. नरेशच्या खोत्यावरती जोडल्या जाणाऱ्या या 4 धावा, संघाची धावसंख्या पोहोचेल 9 या अंकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे झालंय समाप्त. थोडासा निराश पाहायला मिळणार आहे तो गोलंदाज ओमकार तालमाळे, कारण अतिशय दर्जेदार गोलंदाजी त्याची राहिली होती, परंतु शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार आणि त्यामुळे समोरच्या संघाला मिळालेल्या 4 धावा. आणि ज्यावेळी खराब क्षेत्ररक्षण होतं त्यावेळी गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती जरूर निराशा पाहायला मिळत असते, कारण आपण तो मेहनतीने एवढे अप्रतिम चेंडू फेकत असतो आणि क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे मात्र धावा दिल्या जात असतात आणि त्यामुळे थोडीशी निराशा यावेळी चेहऱ्यावरती पाहायला मिळाली ती ओमकार याच्या. बॉलिंग पार्कवरती रोहित बालेराव आणि त्याच्याच माध्यमातून झालेली चूक आपल्याला पाहायला मिळाली होती. यावेळी आखूर टप्पा ऑफ स्टिकच्या बाहेर राहिलाय, खूपच बाहेर फेकला गेलेला हा बॉल, त्यामुळे पंचांनी ते दंडित केले. वाईट स्वरूपात मिळेल ती 1 रन. धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक ओमकार भालेकर आणि याही वेळी हाही फलंदाज रोहित बालेकर आहे. मुंबईचा खेळाडू रोहित बालेराव आणि त्याच्या माध्यमातून फेकला जाणार पुढील चेंडू आहे. आखूड टप्पा आहे, याबी चर्चा करण्यासाठी पुढे यावं लागतंय. ते नरेश गोवळकर चर्चा करेल, बातचीत करेल, काही सूचना इथे दिल्या जातील, कारण बॉलवरती येऊन खेळणं गरजेचं आहे. कारण आपण जेवढे बॉलपासून दूर राहून खेळण्याचा प्रयत्न कराल तेवढे इथे डॉट बॉल पाहायला मिळतील. आणि रोहित बालेरावला ही माहिती आहे आपल्याला कोणती लाईन लेंथ इथे मेंटेन करायची आहे आणि तिथेच तो डिलिव्हर करताना पाहायला मिळतोय. आणि हाही चेंडू सेम टप्प्यामध्ये डिलिव्हर केला गेला आहे आणि सेम शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये असफल ठरलाय तो फलंदाज विजय काणेकर. सलग 3 चेंडू इथे डॉट पाहायला मिळत आहेत. रोहित बालेरावची अचूक लाईन लेन, त्यामुळे सलग 3 चेंडू डॉट. यावी लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, सॉफ्ट हँडली फक्त दिशा द्यायची होती बॉलला, असफल ठरतोय तो विजय. सलग 4था चेंडू डॉट फेकलाय. रोहित इथे सुपर डुपर हिट ठरतोय गोलंदाजी मार्कवरती रोहित बालेराव. आणि हाही चेंडू खराब पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न इथे म्हणावा लागेल. वारंवार अक्रॉस द लाईन आणि बॅटनेच वार करण्याचा प्रयत्न आहे. सिंगल देऊन नरेशकडे स्ट्राईक देणं अपेक्षित होतं, कारण ज्यावेळी आपण पहिले 2 चेंडू मिस केले त्यानंतर एखादी रन घेऊन नॉन स्ट्रायकरला स्ट्राईक देणं गरजेचं होतं, परंतु ते इथे होताना दिसत नाहीये. आणि मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आलेले डॉट बॉल आणि त्यानंतर इथे विकेट करण्याचा प्रयत्न. उंच हवेमध्ये आहे बॉल, क्षेत्ररक्षक करतोय जज आणि इथे पकडतोय कॅच.
आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आणि हे निर्धाव शतक इथे यस वाईटच्या स्वरूपात मिळालेली 1 रन आणि त्यामुळे 1 धाव खर्च करून 1 विकेट प्राप्त करून यशस्वी गोलंदाज ठरलाय तो रोहित भालेराव. मुंबईचा हा आयकॉन खेळाडू साईबाबा 11 कचरे संघासोबत जोडला गेला. पहिल्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून झालेलं चुकीचं क्षेत्ररक्षण, परंतु गोलंदाजीमध्ये त्याने कमाल केली. पहिले 5 चेंडू इथे आपल्याला डॉट पाहायला मिळाले आणि शेवटच्या चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्नामध्ये मात्र माघारी यावं लागलं. ते विजय खाणेकर याला पहिल्या मॅचचा हिरो ठरला होता विजय खाणेकर, परंतु बॅक टू बॅक दुसऱ्या मॅचमध्ये मात्र तो धमाका करू शकला नाहीये. पहिले 5 चेंडू डॉट आल्यामुळे त्याच्यावरती आलेला दबाव आणि त्यानंतर दबावाला भेदण्यासाठी फेटाळण्यासाठी त्याने मोठा फटका खेळण्याचा केलेला प्रयत्न, मिस टाइम शॉट उंच हवेमध्ये पाहायला मिळाला. बॉल क्षेत्ररक्षकाने जज केलं, स्वतःला ॲडजस्ट केलं आणि त्यानंतर पकडलेली कॅच. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या येथे 10. 1 गडी गमावलंय तो भक्त निवास गणपती पुणे संघाने. ओमकार बाकर नॉन स्ट्राइक एनला, स्ट्रायकिंग एनला नरेश गोवाळकर आणि बॉलिंग मार्गवरती ओमकार तारमाळे. यस यावेळी फुल्लर लेनचा बॉल होता आणि नरेशी यावेळी ऑन साईडलाच खेळण्याचा प्रयत्न इथे करताना दिसतोय. डॉट बॉलने षटकाला गेलेली सुरुवात आहे. थोडीशी बातचीत यावेळी केली गेली ओमकार बाकर आणि नरेश गोवळकर यांच्यामध्ये. लो फुल टॉस आहे, ऑन साइडला खेळ आहे, डीप स्क्वेअर लेगला क्रॉस करून चेंडू सीमारेषेच्या दरम्यान येतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. 1च रन मिळेल. धावसंख्या पोहोचेल 11 या अंकावरती. 11ला 1. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना प्रथम फलंदाजी करतोय भक्त निवास गणपती पुणे संघ. ओमकार बाकर स्ट्रायकिंग एंडला. आखूड टप्पा आहे. आडव्या बॅटने खेळला गेलेला फटका 30 यार्ड सर्कलमध्ये पाहायला मिळतोय. मिड विकेट डीपला आहे. डीपचा खेळाडू यावी 30 यार्ड सर्कलमध्ये येऊन कॅच घेण्याचा प्रयत्न करताना तो इथे दिसला आणि इथे 1च रन मिळाले ती संघाला. यस सामन्याला पुन्हा इथे सुरुवात होईल. थोडासा टेक्निकल इश्यू, परंतु मॅच कंटिन्यू इथे ठेवली जाते. आखूड टप्पा आहे आणि याही वेळी डिक्लेअर झोनमध्ये कॅरी होते बॉल. ओमकार तारमाळे मुंबई एक्सप्रेस अशी चाललेली गोलंदाजी आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना नरेश गोवळकर याची निर्धास्त चाललेली फलंदाजी. धावसंख्या 13. षटक क्रमांक 3. शेवटचे 2 चेंडू बाकी 3ऱ्या षटकातील. रोखलं गेले. धावसंख्या 13 या अंकावरती. परफेक्ट यॉर्क आहे आणि तेवढ्याच जबरदस्त पद्धतीने खेळून काढलाय हा बॉल. डिक्लेअर झोन मध्ये 1 रन इथे मिळते. प्रत्येक बॉलवरती रन येते.
अजूनही शेवटचा चेंडू इथे बाकी आहे. ओमकार तारमाळी बॉलिंग बारमध्ये सज्ज होईल. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन धावसंख्या 1 गडी बाद 14. नरेश गोवळकर स्ट्रायकिंग एंडला आणि त्यांचा बिग हिट करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील इथे केलं गेले परंतु त्यामुळे एसटीला सोडून जाणारा हा बॉल आहे. त्यामुळे निर्धाव चेंडूने षटक क्रमांक समाप्त होते. ते यावेळी 30 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 गडी बाद 14 धावा. अडचणीमध्ये आला इथे संघ तो गणपतीपुळे भक्त निवास. आणि या दरम्यान मंचावरती उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं लाडकं असं व्यक्तिमत्व आणि व्हॉलीबॉल असू द्या, क्रिकेट असू द्या किंवा कबड्डी असू द्या, तिन्ही क्षेत्रामध्ये चांगलं योगदान आणि क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव असं योगदान देणारे आपल्या सर्वांचे लाडके मित्र मुन्ना चवंडे यांचं इथे मंचावरती झालेलं आगमन. आयोजकांच्या वतीने पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं इथे स्वागत केलं जाते. आयोजक सन्मान्य श्री दिनुशेठ सावंत यांच्या वतीने इथे स्वागत आपण करतोय आपल्या सर्वांचं लाडकं असं व्यक्तिमत्व मुन्ना चवंडे यांचं. त्यांची लाभलेली प्रमुख उपस्थिती मुन्ना शेठ चवंडे आपलं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय जय भैरव चषक 2025. स्वप्नील शिरदनकर बॉलिंग मार्गवरती पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलाय. ओमकार बागकरच्या बॅटमधनं खेळला गेलेला हा फटका 1 रन देऊन जाईल. धावसंख्या 15 अंकावरती पोहोचते. फील्ड करताना आपण बबल नाईकला पाहिलं. धावसंख्या 15 अंकावरती स्थिरावले. आडव्या बॅटने याही वेळी खेळण्याचा केला गेलाय प्रयत्न. घोषित क्षेत्रामध्ये बॉल जातोय. 1 रन इथे मिळते. नरेश गोवळकरचे प्रयत्न चाललेत. वारंवार तो ऑन साईडला फटके खेळतोय परंतु बॉल थोडासा वेगाने बॅटवरती येतोय. वारंवार स्टिकरवरती आदळलाय बॉल. प्रॉपरली जो मिडल होणं गरजेचं आहे, बॅटच्या मध्यभागी आहे आदळणं गरजेचं आहे, ते मात्र इथे होत नाही. मिस टाइम शॉट होत आहेत परंतु यावी फटका लाजवाब आहे. चांगली उंची आहे परंतु लांबी इथे पाहायचे. सीमारेषेच्या दरम्यान क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. करत नाहीये चूक, पकडतोय झेल आणि इथे संपतोय. चाप्याचा धुरंधर खेळाडू नरेश गोवळकर याचा खेळ आणि कॅच पकडले कोणी तर कॅच पकडले सिंधुदुर्गचा तडाखेबाज फलंदाज बबल नाईक याने. अष्टपैलू अशी कामगिरी या खेळाडूची आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहत आलोय. फलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षण असू द्या, बोलबाला राहिले, चर्चा राहिले सिंधुदुर्गच्या या बबल नाईकची आणि त्याच्या माध्यमातून खूप उंच गेलेला हा बॉल वेल जज कॅच पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर सुप्रीमो चषक 2025 मध्ये सिंधुदुर्गच्या संघाला इथे संधी मिळाली होती आणि बबल नाईकच्या माध्यमातून धमाकेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. सुप्रीमोमध्ये हिरो ठरला सिंधुदुर्गचा हा सितारा बबल नाईक आणि तो या रत्ननगरीमध्ये दाखल झालाय. दर्शन बांदेकर हाही सिंधुदुर्गचा सितारा आणि त्याच्याही माध्यमातून झालेली धमाकेदार खेळी. सिक्सर किंग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि एकमेव गोलंदाजाचा सन्मान राखणारा खेळाडू आहे दर्शन बांदेकर. पहिल्या 5 चेंडूवरती 5 षटकार लगावल्यानंतर 6वा चेंडू सॉफ्ट हँडने खेळून काढतो आणि गोलंदाजाचा सन्मान राखतो. असा एकमेव जगातील खेळाडू आहे मित्रांनो तो दर्शन बांदेकर, जो सिंधुदुर्गला बिलॉंग करतो आणि त्याच्या जोडीला बबल नाईक याचाही खेळ आपण सुप्रीमो मध्ये पाहिला आहे 2025 मध्ये. नेशी कर्डेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. स्ट्रायकिंग एंडला पहिलाच बॉल इथे डॉट. बॉलिंग मार्गवरती स्वप्नील शिरदनकर. पहिला सामना खेळत असतानाही स्वप्नील शिरदनकरच्या माध्यमातून अचूक असे टप्पे पाहायला मिळाले आणि शानदार अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली. यावेळी फटका चुकलाय. कव्हरच्या दिशेने जातोय बॉल. चांगला बॉलचा केला गेलेला पाठलाग आणि त्यानंतर पकडला गेला आणखीन एक दर्जेदार झेल आहे. निशी कर्णेकर रोह्याचा खेळाडू या मॅच मध्ये आपला जलवा दाखवू शकला नाही. 2 चेंडूंचा सामना केला आणि 0 धावसंख्येवरती तो माघारी परतताना पाहायला मिळतोय. चेहऱ्यावरची मुद्रा जर आपण पाहिली तर निराशा इथे जरूर झळकलेली दिसते. कारण पहिला सामना खेळत असताना आपल्या माध्यमातून झालेली कामगिरी आणि लगातार दुसरा सामना खेळत असताना इथे मात्र कुठेतरी चुकीचं शॉट सिलेक्शन झालंय. त्यामुळे थोडासा निराश झालेला दिसतोय
रोह्याचा खेळाडू निशी कर्णेकर. आणि निशी याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आत प्रवेश करतोय. निनाद सुर्वे. निनाद आपला दमखम दाखवेल का, परंतु एका बाजूने ओमकार बाक्कर आहे. ओमकार बाक्कर जरी एका एंडने मैदानाच्या आतमध्ये राहिला तरी सन्मानजनक धावसंख्या इथे बनवू शकते. धावसंख्या 16 या अंकावरती स्थिरावले. 3 गडी गमावले. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते 4थं. आणि एक चांगली सुरुवात लगातार दुसऱ्या मॅच मध्ये साईबाबा 11 कचरे संघाच्या माध्यमातून. शॉर्ट ऑफ लेन फेकला गेलेला हा बॉल होता. यष्टीरक्षच्या हातामध्ये जाऊन समावतोय आणि याच दरम्यान षटक क्रमांक समाप्त होते ते 4थं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 16. फुटवर्क थोडंसं लेसी पाहायला मिळालं. टप्पा चांगला होता, ऑफस्टिकच्या बाहेर होता, परंतु बॉलपर्यंत पोहोचण्याचा कोणताही प्रयत्न इथे केला गेला नाही. ते फलंदाजाने अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, त्यामुळे कनेक्शन इथे झालं नाही आहे. निर्धाव आलेला चेंडू. 3 गडी बाद 16. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4च्या सरासरीने चालली धावगती आहे. अजूनही 12 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये 30 धावा जर इथे बनवल्या गेल्या तर एक फायटिंग स्कोर बनू शकेल. यानंतर होणारा सामना असेल रोहन 11 खालचेवाडी विरुद्ध केदारनाथ गोवळकोट. दोन्ही संघाचे संघनायक आपली प्लेइंग लिस्ट अपडेट करून घ्या आणि टॉससाठी सज्ज राहा. फर्स्ट इनिंग संपन्न झाल्यानंतर लगेचच पुढील सामन्याचा टॉस इथे केला जाईल. रोहन 11 खालचेवाडी विरुद्ध केदारनाथ गोवळकोट. बॉलिंग मार्गवरती पार्थ हळदणकर. राईट आर्म राऊंड दी विकेट. आकुड टप्पा ऑन साईडला खेळला गेलेला अलॉंग द कार्पेट. फटका आहे. डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच रन इथे घेतले गेले. कोणताही क्षेत्ररक्षकावरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या फलंदाजीमध्ये या फलंदाजांकडून झाला नाहीये. एकच रन इथे प्राप्त केले गेले. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न इथे केला गेला नाही. धावसंख्या 17. 5वं षटक प्रगतीपथावर. पार्थ पुढील चेंडू घेऊन याही वेळी कडे खेळण्याचा इथे प्रयत्न होता, परंतु बॉल मात्र गेला डिक्लेअर झोनमध्ये. 22च्या स्वरूपात 1 रन इथे मिळते. धावसंख्या 18. प्रथम फलंदाजी करतोय गणपतीपुळे भक्त निवास संघ. पार्थ हळदणकर. यावी अचूकता इथे दाखवले. ऑफस्टिकच्या बाहेरच ठेवला गेलाय बॉल, जेणेकरून कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्यासाठी त्याला इन्व्हाइट केलं जाईल, परंतु फलंदाज थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करताना इथे दिसलाय. परंतु बॉलवरती येऊन खेळणं गरजेचं आहे. धावांची इथे आवश्यकता आहे आणि धावांसाठी चाललेली ही धाव, परंतु त्यानंतर आलेला हा मोठा फटका. 6 धावा. खूप संयम राखला होता. वारंवार प्रयत्नही चालू होते. लगातार आलेले निर्धाव चेंडू, परंतु तो प्रेशर कुठेतरी रिलीज करणं अपेक्षित होतं आणि तो इथे केला गेलाय. आलेला हा मोठा फटका आणि त्यामुळे संघाच्या खात्यामध्ये जोडला गेलेला या 6 धावा. धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 24 या अंकावर. अकुटप्पा आहे आणि पुन्हा एकदा लाजवाब फटका. सीमारेषेच्या दरम्यान बबल नाईकचे प्रयत्न सफल आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे पाहायला मिळतोय. पार्थ हळदणकर वरती चढवला गेलेला हल्ला. बबल नाईकने जम्प करून बॉल रोखण्याचा प्रयत्न केला. भले कॅच निसरली असेल, परंतु धावा रोखण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न अतिशय दर्जेदार आहेत, परंतु असफल ठरलाय. परंतु सफल ठरण्यासाठी प्रयत्न करणेही खूप गरजेचं असतं. तो प्रयत्न इथे केलाय. यश मिळो न मिळो, परंतु प्रयत्न करत राहणं ही प्रवृत्ती असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल दरम्यान षटक क्रमांक समाप्त होते ते 5वं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 23. अडचणीमध्ये 30 धावा, 3 गडी बाद. 6च्या सरासरीने चाललेली धावगती ती आपल्याला पाहायला मिळते. 5 गडी बाद, 30 धावा, 3 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना गणपतीपुळे भक्त निवास संघ.
शेवटचं षटक साईबाबा 11 कचरे संघाच्या वतीने स्वप्नील शिरदनकर राईट ओव्हर द विकेट. यावी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. गली रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. घोषित क्षेत्र त्यामुळे मिळेल 1 रन. शेवटच्या षटकामध्ये आक्रमण इथे चढवलं जाईल का? धावसंख्या 31 या अंकावरती आहे. अजूनही 15 ते 20 धावा इथे बनवणं आवश्यक असेल. प्रयत्न करणं आवश्यक आहे. मोठे फटके खेळावे लागतील. आणि हा चेंडू इथे डिक्लेअर क्षेत्रामध्ये जातोय. धावसंख्या 32. या संपूर्ण मॅचवरती जर लक्ष दिले तर 2 षटकार आतापर्यंत या इनिंगमध्ये लगावले गेलेत. आणि त्यानंतर आलेला हा स्ट्रेट खेळला गेलेला फटका, ना राईट ना लेफ्ट, बॉल जातो एकदम स्ट्रेट. 1 बॉल चौकार. धावसंख्या 36. 36 या अंकावरती जाऊन पोहोचेल. महत्वपूर्ण मिळालेले या 4 धावा आहेत. पुढील चेंडू लो फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टिचच्या बाहेर जातोय बॉल. वाईड करार केला जाईल. अतिरिक्त स्वरूपात मिळते 1 रन. धावसंख्या 37. 37 या अंकावरती जाऊन पोहोचले. साईबाबा 11 कचरे संघाकडून जे आयकॉन प्लेअर इथे आजमावले गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून फेकले गेलेल्या 3 ओव्हर आणि या 3 ओव्हरमध्ये कमाल धमाल झालेली गोलंदाजी. कोणतेही फ्री हँडेडली खेळण्याची संधी तिथे दिली गेली नाही ते फलंदाजीला. आणि त्यामुळे शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 3 गडी बाद 37 इथे पाहायला मिळते. कम्प्लिटली ब्लॉक केलं गेलं. फ्री माइंडली खेळण्याची संधी तिथे दिली गेली नाही. इतकी अचूकता आणि भेदकता या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली आणि त्यामुळे कसरत करावी लागले ते या मॅचमध्ये भक्त निवास गणपतीपुळे संघाला. पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड सर्कलमध्ये. आणि त्यानंतर ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न. बॅटची घेतली गेलेली एज यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून घोषित क्षेत्रामध्ये झालेला ट्रॅव्हल बॉल आणि मिळालेले 1 रन. धावसंख्या 38. प्रयत्न केले जात आहेत परंतु ज्या पद्धतीने मेडल होणं अपेक्षित आहे, पॉवर जनरेट केली जाते परंतु बॉलला वावर दाखवला जाता येत नाही आहे. आणि त्यानंतर ऑफस्टिंगच्या बाहेर ठेवला गेलेला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन समावतोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. अतिशय दर्जेदार अशी गोलंदाजी पाहायला मिळाले या गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिला चेंडू सिंगल डिक्लेअर, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल डिक्लेअर, त्यानंतर आलेला चौकार, त्यानंतर आलेला वाईड बॉल आणि पुढील चेंडूवरती आलेले एक डिक्लेअर स्वरूपात सिंगल. पुढचा चेंडू येतोय तो डॉट. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील आणि त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न. मिस टाइम शॉट आहे. थोडा काळ बॉल हवेमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय, करत नाहीये चूक, पकडतोय कॅच. आणखीन एक मोहरा इथे गमावला जाईल. निर्धारित 6 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. फर्स्ट इनिंग संपन्न होते आणि प्रथम फलंदाजी करत असताना भक्त निवास गणपतीपुळे संघाने धाबा बनवल्यात 38. 4 गडी गमावलेत. 39 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते साईबाबा 11 कचरे संघासमोर. 36 चेंडू आणि 39 धावाचं समीकरण असणार आहे साईबाबा 11 कचरे संघासमोर. यानंतर होणारा सामना रोहन 11 खालची आळी विरुद्ध केदारनाथ गोवळकोट. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी. रोहन 11 खालची आळी विरुद्ध केदारनाथ गोवळकोट. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी.
केदारनाथ गोवळकोट संघनायक केदारनाथ गोवळकोट. जय भैरव चषक 2025 सुरू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. साईबाबा 11 कचरे विरुद्ध भक्तनिवास गणपतीपुळे. प्रथम फलंदाजी करत असताना भक्तनिवास गणपतीपुळे संघाने धावा बनवले 38-39 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेले ते साईबाबा 11 कचरे संघासमोर. परंतु यानंतर होणारा सामना इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला असेल केदारनाथ गोवळकोट संघ तर दुसऱ्या बाजूला रोहन 11 खालची आडी. मी मुन्ना शेठ चवंडे यांना विनंती करतो की त्याने आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस इथे करावा. रोहन 11 खालची आडी विरुद्ध केदारनाथ गोवळकोट. आणि टॉस यावेळी पुन्हा एकदा जिंकला जातोय केदारनाथ गोवळकोट संघाने. कोणता निर्णय असेल? फिल्डिंग. आणि पुन्हा एकदा प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा इथे निर्णय घेतलाय. दोन्ही संघाला मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर होणारा सामना इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे केदारनाथ गोवळकोट विरुद्ध रोहन 11 खालची आडी. वळूया सुरू असलेल्या मॅचच्या दिशेने, ज्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना इथे दिसतोय साईबाबा कचरे 11 संघाची सलामीची जोडी. यस, स्ट्रायकिंग एंडला बबल नाईक सिंधुदुर्गचा सितारा. मित्रांनो, प्रथमच सुप्रीमो 2025च्या या पर्वामध्ये सिंधुदुर्ग संघाला संधी मिळाली आणि त्या सिंधुदुर्ग संघातनं खेळणारा बबल नाईक सुप्रीमोच्या 2025च्या पर्वामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकणारा हा पहिला फलंदाज मित्रांनो पाहायला मिळाला. त्यामुळे जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत बबल नाईकसाठी. 2025 सुप्रीमो चषक पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकणारा 2025च्या पर्वातला पहिला फलंदाज सिंधुदुर्गचा सिंधुरत्न यावी मैदानाच्या आतमध्ये बबल नाईक. आणि बॉलिंग मार्गवरती निशी कर्णेकर रोह्याचा हा खेळाडू. पाऊल प्लेचं पहिलं षटक राईट एम राऊंड द विकेट बबलसाठी. आणि याही वेळी पहिल्याच बॉलवरती केलाय वार, परंतु बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा इथे मिळतील. धमाका करायला करतो इथे प्रारंभ. कसा होईल आरंभ, कारण इथे जिंकायचंय ते साईबाबा 11 कचरे संघाला. बबल नाईक पहिल्याच बॉलवरती वार करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळाला. भिरकवून दिले बॉलला, डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यामुळे मिळालेल्या 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. पहिल्याच चेंडूवरती 2 धाब्याने खातं इथे ओपन करतोय.
39 धावांचं माफक असं लक्ष आहे, परंतु कमीत कमी ओव्हरमध्ये सामना संपवण्याचा इरादा इथे दाखवला जाईल का आणि त्यासाठी चाललेले प्रयत्न बबल नाईक याचे. निशी कर्णीकर पुढील चेंडू घेऊन पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती. बबल नाईक स्ट्रायकिंग गेटला परफेक्ट जॉर्क आहे, सॉफ्टहँडचा वापर केलाय, ड्राईव्ह केलाय, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. 1 रन. धावसंख्या 3 पाहायला मिळते स्कोर कार्डवरती. एक चांगला दर्जेदार क्रिकेट शॉट इथे पाहायला मिळाला, कारण ऑफ स्टिकच्या दिशेने फेकला गेलेला फुल लेन्सचा हा बॉल होता, त्यामुळे ड्राईव्ह केला गेलाय आणि अतिशय सौम्य हाताने खेळला गेलेला फटका. धावसंख्या 3. स्ट्रायकिंग घेतला सुमित हळदणकर. षटकार किंग आहे हा जयगडचा. साईबाबा कचरे 11 संघाचा सिक्सर किंग, परंतु यावेळी फेकला गेलेला हा निशीचा बॉल खूपच बाहेर जातोय ऑफ स्टिकच्या. वाईट बॉल करार केला गेलाय. एक्स्ट्रा रन 1 मिळते. धावसंख्या 4 पाहायला मिळेल. धावसंख्या 4. पुढील चेंडू यस, आणि यावेळी बॅटची एज घेतली का? यस, पंचांचा डिसिजन येतोय. ओ यू टू आउट. आणि इथे बसलेला पहिला धक्का साईबाबा 11 कचरे संघाला. सुमित हळदणकर डागावच्या दिशेने परतेल. थोडासा निराशा चेहऱ्यावरती जरूर इथे झळकते. बिग हिट करण्याचा इरादा होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे होता. बॅटची कडी इथे घेतली गेली आणि यष्टीरक्षकाने कोणती चूक केली नाही. ओमकार पाक्कर यष्टीरक्षकाची भूमिका इथे बजावत असताना पहिला धक्का इथे बसतोय साईबाबा 11 कचरे संघाला. न्यू बॅटर तेजस हळदणकर. तेजस हळदणकर याला इथे मैदानाच्या आतमध्ये आणलं गेले. बबल नाईक दुसऱ्या टोकाने पाहत राहतोय. धावसंख्या 4 आहे. 1 गडी गमावलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर. 39 धावांचं लक्ष साईबाबा 11 कचरे संघासमोर आणि त्याचा चाललेला पाठलाग इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर आणखीन एक मोठा सामना असेल, मोस्ट इम्पॉर्टंट सामना फॉर बोथ टीम. रोहन 11 कालचाळी विरुद्ध केदारनाथ गोवळकोट. यस, यावी क्लासी शॉट इथे पाहायला मिळालाय. फक्त बॅटचा फेस ओपन केला, लो फुल टॉस बॅटवरती घेतला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला, परंतु बॉलची तो वाट पाहत राहिला आणि 1 बाउन्स चेंडू गॅदर करण्याच्या प्रयत्नामध्ये मिळालेले 1 रन. धावसंख्या 5 अंकावरती जाऊन स्थिरावते. स्ट्राईक येते ती यावी बबल नाईक याच्याकडे. निशी कर्णीकरचा पुढील चेंडू बबलसाठी. आकुरटप्पा आहे, फटका लाजवाब आहे. सुप्रीमेचा सुपर हिरो जय भैरव चषकाच्या या सामन्यामध्ये लगावतोय टोला. बॉल लादवतोय सीमारेषेच्या पलीकडे. शानदार षटकार बबल नाईकचा ब्रँडेड पाहायला मिळालाय. तो हा धमाका सुप्रीमोचा सुपर हिरो. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकण्याची किमया करणारा या सीझन मधला एकमेव फलंदाज आणि या सामन्यामध्येही त्याच दर्जाची फलंदाजी. निशी पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. सीमारेषेच्या दरम्यान झेल घेण्यासाठी केला गेलेला प्रयत्न, परंतु सर्वात महत्त्वाचं त्याने इथे धावा रोखल्यात. 1च रन इथे मिळते. षटक क्रमांक समाप्त होते ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावांचा पाठलाग करत असताना साईबाबा 11 कचरे संघाची धावसंख्या 1 गडी बाद 12 धावा. तीस चेंडू आणि 27 धावा. एका बाजूला दोन्ही फलंदाज चर्चा करतायत, कोणत्या गोलंदाजाला आजमावलं जाईल यावरती चर्चा चालली. ती भक्त निवास गणपतीपुळे संघाची. जय भैरव चषक 2025 पहिल्या रजनीमध्ये सेमीफायनलमध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला. अहमदी 11 पावस संघ, दुसऱ्या रजनीमध्ये दत्तप्रसादी घोडेवटार संघ आणि कालच्या तिसऱ्या रजनीमध्ये आपण राम जानकी कावकडी संघ
हे 3 संघ सेमीफायनलमध्ये एंटर झालेले पाहायला मिळालेत, परंतु आजच्या रजनीमध्ये कोणता संघ सेमीफायनलमध्ये एंटर होईल ही ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. यस, यावी पुन्हा एकदा फटका खेळला गेलाय, तो लॉंग ऑनच्या दिशेने कॅच घेण्यासाठी पुढे सरसावला होता क्षेत्ररक्षक, परंतु असफल ठरलाय. बल सीमेरेषेच्या बाहेर गेलाय, त्यामुळे 4 धावा इथे मिळतात. त्या बबल याला संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील त्या 4 धावा. धावसंख्या 16 अंकावरती जाऊन पोहोचते. कॅच घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याबरोबर धावा रोखण्याचाही प्रयत्न होणं अपेक्षित होता. यावी क्लासी शॉट आहे, कव्हर एक्स्ट्रा कव्हर दोघांनाही चिरतोय, भेटतोय, सीमारेषेचा दोर कापतोय आणि जातोय 4 धावांसाठी. सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळतोय बबल नाईकचा आणखीन एक धमाकेदार चौकार. धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 20 अंकावरती. 19 धावांची आवश्यकता अजूनही राहील. स्ट्राईकला बबल खेळण्यासाठी सज्ज आणि त्यानंतर आणखीन एक मोठा फटका, परंतु तिथे आहे क्षेत्ररक्षक. यावी करणार नाहीये चूक, सोडत नाहीये झेल, परंतु इथे बिघडवतोय बबल नाईकचा खेळ. समाप्त होईल याचा खेळ, माघारी परतोय बबल नाईक आणि इथे बसलाय तो दुसरा धक्का. साईबाबा 11 कचरे संघाला दुसरा धक्का. बबल नाईक बॅक टू बॅक बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये कॅच आउट होऊन माघारी परततोय. 7 चेंडूंचा त्याने सामना केला, 18 धावा त्याने बनवल्यात. 1 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळालेत आणि आपल्यावरती सोपवली गेलेली जबाबदारी त्याने इथे यथोचित पार पाडले आणि एक चांगली सुरुवात करून आपल्या संघाला त्याने इथे दिले. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुहास पवार, मुंबईचा आणखीन एक धमाकेदार बल्लेबाज फलंदाज. यावेळी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल, लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. पहिला सामना खेळत असताना साईबाबा 11 संघाकडून अतिशय दर्जेदार धमाकेदार फलंदाजी करणारा सुहास पवार मॅन ऑफ द मॅच ठरला होता. यावेळी गती कमी होती, फसवलं होतं गतीमध्ये, ऑन साईडलाच खेळण्याचा प्रयत्न होता तो सुहास याचा. त्यामुळे आलेला हा डॉट बॉल. 20 अंकावरती स्थिरावलेली धावसंख्या, 2 गडी गमावलेत. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू इथे बाकी. बॉलिंग मार्गवरती ओमकार बागकर, हा चेंडू इथे डॉट येईल. ओमकार बागकरची अप्रतिम अशी गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. जखडून ठेवलं गेले ते फलंदाजाला, कारण पहिले 2 चेंडूंचाच सामना त्यांनी ते केलाय. यस, याही वेळी फसवा बॉल इथे पाहायला मिळतोय. टप्पा थोडासा मागे ठेवला होता, लेट कट करण्याचा इरादा होता, परंतु बाईच्या स्वरूपात मिळते ते 1 रन. षटक क्रमांक समाप्त होते ते यावेळी दुसरा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 21 धावा. 38 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेला साईबाबा कचरे 11 संघ. दोन गडी बाद 21. 18 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 39 धावा, त्यामुळे अजूनही 18 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू आहेत ते 24 चेंडू आणि 18 धावा. सामना 1 साइडेड होईल की आहे की शेवटच्या बॉलपर्यंत जाईल पाहावं लागेल, परंतु हे षटक खूप महत्त्वाचं आहे. इथे जर एखाद दुसरी विकेट आणखीन मिळाली आणि निर्धाव षटक जर इथे आलं तर कमबॅक करू शकतो भक्तनिवास गणपतीपुळे संघ. परंतु ही कामगिरी यावेळी हा गोलंदाज करतो का ते पाहणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्कवरती येतोय निशी कर्णेकर का सुहास या सामन्यामध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न करेल. सुहासमध्ये क्षमता आहे, त्याने याआधी सामना खेळत असताना धमाका केलाय आणि त्या धमाक्याच्या जोरावरती तो प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचाही मानकरी ठरलाय. या षटकामध्ये काय घडणार आहे पाहूया. इथे निर्धाव षटक येईल का या सामन्यामध्ये
हा सामना संपवण्याचा प्रयत्न करेल. पहिलाच बॉल बन्नाट गती, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, कट करण्याचा इरादा होता, बॅट बॉलचा संपर्क नाही, त्यामुळे आलेला निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने षटकाला केली गेलेली सुरुवात इथे आपल्याला निशीच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु यावेळी जर आपण इथे चर्चा केली, या आधीच्या सामन्याचा हिरो ठरलेला सुहास 4 चेंडूंचा सामना त्याने केला, 4ही चेंडू डॉट पाहायला मिळाले. परंतु 5व्या चेंडूंचा सामना करत असताना घेतली गेलेली 1 रन आणि इथे स्वतःचं खातं इथे ओपन करताना सुहास पवार एका धावेने धावसंख्या पोहोचले 22 या अंकावर. 17 धावांची आहे अजूनही आवश्यकता. निशी कर्णेकर रोहायचा हा खेळाडू. स्ट्रायकिंग हेड आपण यावेळी साईबाबा 11 संघाचा खेळाडू इथे पाहतोय. तेजस हळदणकर, तेजस्वी अशी कारकीर्द त्याची राहिली आहे, परंतु या मैदानाच्या आतमध्ये तेजसला संधी मिळाली आणि संधीचं इथे सोनं करून आपला तेजस्वी खेळ करेल का ते पाहणं गरजेचं असताना लगावला गेलेला हा पहिला षटकार. आपण चर्चा करत होतो तेजसच्या तेजस्वी खेळाची आणि त्याने लगेचच ते ऐकलं, हेरलं आणि लगावला टोला. डबलला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. धावसंख्या बनते 28. 11 धावांची आवश्यकता आहे. फटका सरस, लाजवाब, प्रॉपर मिडल, परफेक्ट. यावेळी आडव्या बॅटने खेळलाय. कव्हरच्या दिशेने बॉल फील्ड केला जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. मिळते फक्त 1 रन. धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचले. 10 धावांची राहते इथे आवश्यकता. पुढील चेंडू यस परफेक्ट यावर होता. 1 रन घेतले गेले. दुसऱ्या धावेसाठी दिला गेलाय कॉल. आणि इथे मिळत आहेत तर 2 धावा. इथे मिळतील. धावसंख्या 31. 8 धावांची आवश्यकता. आखूड टप्पा आहे. सॉफ्ट हँडचा वापर करतोय. पॉइंटच्या दिशेने फक्त बॉलला टो लवले. एका रनने षटक क्रमांक समाप्त होते. त्यावेळी 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 32 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. 7 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील ते 18 चेंडू 7 धावा. या षटकामध्ये सामना संपवण्याचा इरादा इथे करेल का? 18 चेंडू 7 धावाचं समीकरण. धावा ठोकलाय तो यावेळी साईबाबा 11 कचरे संघाने. सुरुवातीला बबलच्या माध्यमातून केली गेलेली आक्रमक खेळी, त्यामुळे सामन्याला सेट केलं गेलं. परंतु यावेळी ऑनसाइडला खेळला गेलेला फटका आहे जो डिक्लेअर झोनमध्ये जातोय. 1 रन इथे देऊन जाणारा हा फटका. धावसंख्या 33 रन. 6 धावांची आवश्यकता. विनिंग षटकार ठोकण्याचा करेल का फलंदाजी? इथे प्रयत्न होता, परंतु स्टिकरमध्ये आदळलेला बॉल उंच हवेमध्ये पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक येतोय, पकडतोय कॅच आणि 3रा धक्का इथे बसतोय साईबाबा 11 कचरे संघाला. 3 गडी बाद 33 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 9 चेंडूंचा सामना केलाय. 5 धावा त्याने इथे बनवल्या आहेत. माघारी परततोय. पास पवार वैयक्तिक 4 धावसंख्येवरती माघारी परतलाय. 9 चेंडूंचा त्याने सामना केलाय. 4 धावा बनवल्या आणि मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय तो रोहित भालेराव. मुंबईहून दाखल झालाय तो या रत्ननगरीमध्ये. स्वप्ननगरी ते रत्ननगरी असा केलेला त्याने प्रवास आणि तो यावेळी स्ट्रायकिंग एंडला. 6 धावांची आवश्यकता. विनिंग षटकार ठोकण्यासाठी करेल का प्रयत्न रोहित? बनेल का सुपर डुपर हिट?
फेकला गेलेला बॉल यस मैदानात दाखल झाल्या रोहितने केला सुपर डुपर हिट. 6 विनिंग 6 इथे पाहायला मिळतोय. रोहित बनतो इथे सुपर डुपर हिट. पहिला चेंडू सामना करत असताना लगावला गेलेला हा बिग हिट. नो चान्स फॉर एनी प्लेयर. बॉल गोज टू बिग हिट फॉर 6. विनिंग शॉट यावेळी रोहितच्या माध्यमातून. रोहित बनला सुपर डुपर हिट आणि हा सामना इथे जिंकला गेलाय साईबाबा कचरे 11 संघाच्या माध्यमातून. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. यानंतर होणारा सामना रोहन 11 खालचाळी विरुद्ध केदारनाथ गोवळकोट. टॉस इथे जिंकला गेलाय. केदारनाथ गोवळकोट संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. रोहन 11 खालचाळी संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी इथे सज्ज होईल. लगातार मिळवलेले 2 विजय आणि त्यामुळे क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ इथे ठरलाय.